इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मागील 1.5 वर्षांपासून जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुंड बाबू गायकवाड अखेर हिल्लन पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे। उल्हासनगर कॅम्प 5 मधील गॅस गोडाऊन परिसरात 18 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2:30 वाजता प्रेम ननावरे आणि भावेश भोईर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। बाबू गायकवाड, रुद्र मैरारे आणि त्याच्या 2 साथीदारांनी या दोघांना ठोसेबुक्क्यांनी मारहाण केली होती। या हल्ल्यात भावेश भोईर गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी चौघांविरोधात हिल्लन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। मात्र घटनेनंतर बाबू गायकवाड फरार झाला होता। दरम्यान तो आपल्या राहत्या घरी परतल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, API दत्तात्रय सानप, PSI संग्राम मालकर, अंकुश सुरवाडे, अविनाश सुर्वे यांच्या पथकाने गायकवाडपाडा येथे सापळा रचून त्याला अटक केली आहे। हिल्लाईन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला प्रमुख आरोपी जो आहे बाबू गायकवाड, त्याला हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आज सकाळी मोठ्या शिताफीने अटक केलेली आहे। यामध्ये गुप्त बातमीद्वार, तांत्रिक विश्लेषण आणि याच्या अनुषंगाने आपण त्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलेलं आहे। आज सकाळी त्याला आम्ही हिल्लाईन पोलीस स्टेशनमध्ये वॉन्टेड असलेल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। गेल्या 1 वर्षापासून विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या बातमीच्या आधारे आम्ही संबंधित गुन्हेगाराला पकडण्याचे प्रयत्न करत होतो, परंतु आज हिल्लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यामध्ये यश आलेलं आहे। आज रोजी माननीय न्यायालयासमोर त्याला आम्ही हजर करून पुढील पोलीस कस्टडी घेत आहोत। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या MPDA मध्ये पण तो वॉन्टेड होता, त्यानुसार पण पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। तर यापूर्वी या गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का? यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती 16 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी एका गुन्ह्यात तो वॉन्टेड होता आणि MPDA मध्ये पण तो वॉन्टेड होता।